मरण पावले, त्याच्यापैकी किती स्वर्गात पोहोचले आणि किती स्वर्गाच्या बाहेर भटकत आहेत. तर तो भटकणाराही सांगत आला नाही की मी भटकून राहिलो, मला स्वर्गात जातच आलं नाही. आणि स्वर्गात पोहोचणाराही तिथून निरोप पाठवत नाही, नातुले मना पंतुले कळे मी स्वर्गात पोहोचलो आहे, तू ये त्या मार्गाने. असं कधीच कुठे घडलं नाही. हे अरूप आहे ना, पण तेही मला प्राप्त झालं पाहिजे. एखादी सुंदर गोष्ट, सुंदर रूप तो आपल्या नजरेसमोर निर्माण करतो जे अस्तित्वातच नाही. लग्न करायचं तर मला अशी रूपवान मुलगी भेटली पाहिजे, तो स्वतःच डोळे लावून रूप तयार करते तिचं आणि त्याच्यामध्ये पाहते जिचं अस्तित्व नाही आहे. मला सुंदर मुलगा प्राप्त झाला पाहिजे बाबा पती म्हणून, तर डोळे लावून त्याचं रूप तयार करते मनामध्ये, पण तो अस्तित्वात नसते. म्हणजे जे अस्तित्वात नाही आहे तेही पाहिजे माणसाला, एवढी मोठी आसक्ती आहे माणसाची. आसक्ती कधी संपत नाही. धनाच्या विषयी असो की कोणत्याही गोष्टीच्या विषयी असो. गरीब माणूस कितीही श्रीमंत होत गेला, दारिद्र्य अवस्थेमध्ये असणारा माणूस जर यदा कदाचित करोडपती आणि अरबपती जरी झाला तरी त्याला समाधान नाही होत. आसक्ती वाढत आहे ना, इंद्रिय आपले आसक्तीसारखे वाढवत आहेत आणि इतर बंधनं आपल्यासाठी निर्माण करत आहे. हे सर्व बंधनं जे निर्माण करते, जीवनामध्ये किती मोठा झाला, किती श्रीमंत झाला, त्याचा निर्माणाशी काही संबंधच येत नाही. तो तर अधिक बंधनामध्ये अटकला. या सर्व बंधनातून मुक्त झाल्याशिवाय भगवंत म्हणतात भवसागर पार करता येत नाही. तर ते हे बंधनं भगवंत सांगतात. आणि भगवंताने भवसागर पार करत असताना हे सर्व बंधनं तोडता कसे येतात, तोडायचे कसे, याचा मार्ग भगवंताने आपल्याला दिलेला आहे. म्हणजे इलाज सुद्धा दिलेला आहे. इलाजासाठी थांबून ठेवलं नाही. भगवंतानं फक्त प्रश्न उपस्थित करून ठेवले नाही तुमच्यासमोर, भगवंताने त्याचे उत्तरंसुद्धा देऊन ठेवलेले आहेत आणि आपला मार्ग मोकळा केलेला आहे. फक्त आपल्याला ते आपल्या आचरणामध्ये उतरवावे लागतात, तसे कर्म करावे लागतात, तसं त्या मार्गावर भगवंताने सांगितल्या प्रकारे चालावं लागते. प्रत्येक बंधन कुठे कसं तोडलं पाहिजे ते भगवंतानं सांगितलं. प्रत्येक ठिकाणी बाधा कशी उत्पन्न होते ते भगवंताने सांगितलं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हे बंधन जो तोडतो आहे, हे बंधन जो तोडतो आहे, या सर्व बंधनातून जो मुक्त होतो आहे, भगवंत म्हणतात त्याला ब्राह्मण म्हणतात. ज्याच्यावर मारसेना हावी झाली आहे आणि अशा बंधनामध्ये जो जखडलेला आहे आणि तो जर म्हणत असेल की मी ब्राह्मण आहो, तर भगवंत त्याला सांगतात तू ब्राह्मण नाही, तुझ्यावर तर मारसेना हवी आहे. जो स्वतःला ब्राह्मण म्हणतो त्याच्यामध्ये आसक्ती नाही आहे का? भरपूर आसक्ती आहे. तो तर आसक्तीतून मुक्त पाहिजे, तो सर्व या बंधनातून मुक्त पाहिजे. तो विचिकित्सक आहे, त्याच्यामध्ये विचिकित्सा आहे. सत्काय दृष्टी ज्याला आपण म्हणतो नाही, जे अस्तित्वात नाही त्याला तो मानते, आत्मा म्हणते, परमात्मा म्हणते. शीलवत परामर्श, शिलेचं पालन केलं तर आपल्याला चांगला लाभ भेटतो, याच्यावर ब्राह्मणाचा अजिबात विश्वास नाही. फक्त सांगू शकतो तो, स्वतः त्याचं पालन करत नाही. भगवंत म्हणतात हा ब्राह्मण नाही आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तू ब्राह्मण नाही. ब्राह्मण कसा पाहिजे, तर ब्राह्मण त्याला म्हणतात की या सर्व बंधनातून जो मुक्त होतो त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण म्हणजे काय हे भगवंत या वग्गामध्ये सांगत आहेत. भगवंत
या ठिकाणी मार हवी असेल तो ब्राह्मण नाही, असं सुद्धा मारसेनेला ठणकावून सांगत असताना, मारसेनेची संवाद करत असताना जेव्हा बोलतात आहे तर भगवंत म्हणतात, यसं पारं अपारं वा पारापारं न विजति, यस्सं पारं अपारं वा पारापारं न विजति, वितदरं विसंयुतं तमः ब्रूहि ब्राह्मणं, वितंगरं विसंयुतं तमः भूमे ब्राह्मणं. आणि या ठिकाणी मारसडेसोबत संवाद करत असताना बंधनातून मुक्त होण्यासाठी जो प्रयत्न करतो आणि ज्यानं प्रयत्न केला आहे, भगवंत म्हणतात त्याला काय म्हणतात तर त्याला ब्राह्मण म्हणतात. दुसरा प्रसंग भगवंताच्या समोर येतो आहे. काही ब्राह्मण भगवंताकडे येतात आणि काही ब्राह्मण भगवंताकडे येतात आणि भगवंताशी संवाद करतात आहे, बोलतात आहे, चर्चा होतो आहे भगवंतासोबत. ते ब्राह्मण भगवंताला म्हणतात की भगवंता, तुम्ही तुमच्या श्रमणांना ब्राह्मण म्हणता, तुमच्या भिक्खूंना तुम्ही ब्राह्मण म्हणता. ते ब्राह्मण कसे? ब्राह्मण तर आम्ही आहोत. आमची माता ब्राह्मणी नाही, आमचे पिता ब्राह्मणी नाही, त्यांच्या पोटी त्यांच्या घराण्यात आम्ही जन्म घेतलेला आहे, म्हणून आम्ही ब्राह्मण आहोत. अनंत काळापासून आमच्या ज्या पिढ्यानं पिढ्या आहेत त्या ब्राह्मण जातीच्या आहेत, त्या पिढीतले आम्ही आहोत, म्हणून ब्राह्मण आहोत. आणि तुम्ही तुमच्या श्रमणांना ब्राह्मण कसं म्हणता? कारण भगवंताचे जे श्रमण होते, भगवंताच्या काळामध्ये जरी ह्या एवढ्या मोठ्या 18 पगड आपण जाती म्हणतो, ह्या काही जाती नव्हत्या, पण वर्ण होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग ते ब्राह्मण म्हणतात की बघा, तुमच्या श्रवणामध्ये, तुमच्या संघामध्ये, भिक्खू संघामध्ये ब्राह्मणही आहेत, तुमच्या भिक्खू संघामध्ये क्षत्रियही आहेत, तुमच्या भिक्खू संघामध्ये वैश्यही आहेत, आणि तुमच्या भिक्खू संघामध्ये दास सुद्धा आहेत, म्हणजे शूद्र सुद्धा आहेत. तर मग हा श्रमण ब्राह्मण कसा झाला? हा ब्राह्मण जातीचा कसा झाला? याच्यामध्ये तर वेगवेगळ्या वर्गाचे लोक आहेत ना. आणि आम्ही ब्राह्मणाच्या घरात माता पित्याकडून जन्म घेतलेला आहे. त्यांनी प्रत्येकाने जो ब्राह्मण भिक्खू झाला असेल, जो ब्राह्मण श्रमण झाला असेल, तुमचा जो श्रमण संघामध्ये ब्राह्मण आला असेल, तो ब्राह्मण असू शकतो. पण क्षत्रिय आला त्याचं काय? त्याचा जन्म तर क्षत्रिय माता पित्यांच्या घरात झाला, ब्राह्मणाच्या घरात नाही झाला. जो वैश्य आला त्याचा काय? वैश्याचा जन्म तर हा वैश्याच्या माता पित्याच्या घरामध्ये झाला, ब्राह्मणाच्या घरामध्ये नाही झाला. आणि जे दास वर्गातून
भिक्खू झालेले आहेत, तुमच्या संघामध्ये आलेले आहेत, त्यांचं काय? त्यांचे मातापिता तर दास आहेत, ते तर शूद्र आहेत. ब्राह्मण कुठं आहे? मग तुमचे श्रमण आणि तुमचे हे भिक्खू ब्राह्मण कसे? भगवंत म्हणतो आता हे ब्राह्मण जातीचे म्हणून आले ना, म्हणून आता त्यांना ब्राह्मणच म्हणावं लागेल भगवंतांना. हे ब्राह्मणांनो म्हणजे जातीच्या ब्राह्मणांनो, भगवंत म्हणतात ब्राह्मण हा माता पिताच्या पोटी जन्माला येत नसतो. ब्राह्मण मातेच्या पोटी जन्माला येत नसतो. जन्म झाल्यानंतर त्याला ब्राह्मणत्व कमावावं लागते, कर्म करावे लागतात. तसे जो कर्म करत असेल तो ब्राह्मण, जो कर्म करते तो ब्राह्मण. ब्राह्मण कोण्या जातीचा नसतो आणि कोण्या धर्माचा सुद्धा नसतो. ब्राह्मणाला कोणतीही जात नाही किंवा ब्राह्मणाला कोणताही धर्म नाही. ज्याला जात आणि धर्म असेल तो ब्राह्मण होऊ शकत नाही. हे ब्राह्मणांनो, ब्राह्मण कोणाला म्हटलं पाहिजे? ब्राह्मण कोणाला म्हटलं पाहिजे? जो जीवनामध्ये कधीच हिंसा करत नाही, हिंसा करण्याचे भाव सुद्धा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही, त्याला ब्राह्मण म्हणतात. जो जीवनामध्ये कधी चोरी करत नाही, चोरी करण्याचा विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही, त्याला ब्राह्मण म्हणतात. जो व्यभिचार करत नाही, व्यभिचार करण्याचे विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही, त्याला ब्राह्मण म्हणतात. जो कधीच खोटं बोलत नाही जीवनामध्ये आणि खोटं बोलण्याचा विचार सुद्धा मनामध्ये आणत नाही, त्याला ब्राह्मण म्हणतात. जो कधीच दारू मद्य जे म्हणतो आपण ते पित नाही आणि पिण्याची इच्छाही त्याच्या मनामध्ये कधी होत नाही, त्याला ब्राह्मण म्हणतात. जो सदाचाराचं जीवन जगतोय त्याला ब्राह्मण म्हणतात. जो कुणामध्ये भेद करत नाही त्याला ब्राह्मण म्हणतात. जो नीतिमत्तेने वागतो त्याला ब्राह्मण म्हणतात. दुराचार जो करतो जीवनामध्ये त्याला ब्राह्मण म्हणत नाही. नालस्ती करत असेल त्याला ब्राह्मण म्हणत नाही. समता भाव ज्याच्यामध्ये असेल त्याला ब्राह्मण म्हणतात. बंधुभाव जो जोपासत असेल त्याला ब्राह्मण म्हणतात. आणि याच्या आधी भगवंताने जे महारसेनेसोबत संवाद केला, या सर्व बंधनातून जो मुक्त झालेला आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. माझे श्रमण, माझे भिक्खू हे भवसागर पार करत आहेत, कारण ते सदाचारी मार्गामध्ये प्रवास करत आहेत. त्यांनी सर्वांनी हे बंधन तोडत आणलेले आहेत, अनेकांनी तोडलेले आहेत आणि अनेक ते बंधनातून मुक्त होत आहेत. आणि म्हणून माझे श्रमण आणि माझे भिक्खू हे कोण आहे? हेच ब्राह्मण आहेत. भगवंताला सांगायचं आहे या माध्यम अप्रत्यक्षपणे, तुम्ही कुठले ब्राह्मण आहे? तुम्ही ब्राह्मणच नाही. जे भगवंताला विचारायला आले त्यांना भगवंत अप्रत्यक्षपणे सांगतो आहे की तुम्ही ब्राह्मण नाही आहे. ब्राह्मण मी सांगतो ते आहेत. माझा भिक्खू तर आहेच आहे, तोच ब्राह्मण आहे. माझा श्रमण आहेच आहे, तोच ब्राह्मण आहे. आणि म्हणून ब्राह्मण हे जे आहे हे माणसाचं व्यक्तिमत्व आहे, जात नाही, धर्म नाही. सनातनी व्यक्तिमत्व आहे या देशातलं, या भारतातलं, या भूमीवरचं. त्या उच्च कोटीच्या व्यक्तिमत्वाला, ब्राह्मण व्यक्तिमत्वाला, जे आज स्वतःला ब्राह्मण समजतात त्यांनी काळीमा फासली आहे. काळीमा फासलेली आहे. ते ब्राह्मण नाहीत. भगवंताला या ठिकाणी हे सर्व स्पष्ट करायचं आहे.
त्या ठिकाणी 4च वर्ण होते. आता इतर तर जाती धर्म नाही आहेत. तेव्हा नव्हते, आता आहेत. आता प्रचंड जाती जाती, भारत अगदी जाती जातीमध्ये विभागलेला आहे. भगवंताच्या काळामध्ये ते नव्हतं, ते तर 4च वर्गामध्ये होतं. हे 4च वर्गाची चर्चा या ठिकाणी होत आहे. भगवंत त्यांना सांगतात जाती प्राण्यामध्ये असतात, जाती प्राण्यामध्ये असतात. मग चला, भगवंत आता आपल्याला जाती शोधायला सांगतात. ब्राह्मण म्हणतो ना, मी ब्राह्मण जातीचा आहे. भगवंत आता जाती शोधायलाच घेऊन चालले त्यांना. बघावा, सर्व माणसं उभी केली, जेवढे आता जाती धर्माचे माणसं आहे. समजा आजच्या म्हणजे वर्तमान परिस्थितीचा जरी विचार आपण केला, त्या काळामध्ये बुद्धाने सुद्धा तेव्हाच्या असलेले वर्गवारी समोर ठेवली. सर्व माणसं उभे केले. जो ब्राह्मण समजते तोय आहे, जो क्षत्रिय समजते तोय आहे, जो वैश्य समजते तोय आहे, जो ज्याला शूद्र मानलं गेलं ते आहेत. समजा एखाद्या मैदानामध्ये आपण हे सर्व लोक जमा केले आणि आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण वर्तमान परिस्थिती जर जोडली, तर जे जातीमध्ये विभागणी झाली, समजा कुणबी आहेत, तेली आहेत, धनगर आहेत, माळी आहे, कुष्टी आहे, राजपूत आहे, भामटा आहे, पारधी आहे, महार आहे, मातंग आहे, चांभार आहे, डोहोर आहे, सिंपी आहे, या सर्व आठरपगड जातीला आपण एका मैदानामध्ये उभं केलं. आणि आता त्याच्याकडे बोट टाकून आम्हाला म्हणायचं की हे या ठिकाणी जे प्राणी उभे केलेले आहेत हे कोणत्या जातीचे प्राणी आहेत, कोणत्या जातीचे प्राणी आहेत. सर्व लोकांना उभं केलं मैदानात आणि विचारलं हे कोणत्या जातीचे प्राणी आहेत. काय उत्तर भेटणार आहे? मनुष्य जातीचे प्राणी आहे. हां, म्हणून मनुष्य हे जात होऊ शकते. आता एकाच मैदानामध्ये आपण काही माणसं उभे केले, काही घोडे उभे केले, काही गधे उभे केले, म्हशी उभे केल्या, बैल उभे केले, डुकरं उभे केले आणि खूप प्राणी आहेत एकाच मैदानामध्ये. आता एकीकडे माणसं आहेत, माणसाचं रूप आहे, त्याच्यानंतर घोड्याचं रूप आहे प्राण्याचं, त्याच्यानंतर म्हशीचं रूप आहे, त्याच्यानंतर गाईचं रूप आहे, बैलाचं रूप आहे. आता जर आपण विचारलं की याच्यामधले प्राणी कोणत्या जातीचे ओळखा, आता कसे ओळखणार तुम्ही? माणसं दिसतील त्यांना कोणता प्राणी म्हणणार तुम्ही? मनुष्य नावाचा प्राणी. घोडे दिसतील त्यांना कोणता प्राणी म्हणणार आहे तुम्ही? घोड्या जातीचे प्राणी, बैलाच्या जातीचे प्राणी, गाईच्या जातीचे प्राणी, गध्याच्या जातीचे प्राणी, डुकराच्या जातीचे प्राणी. हा, प्राणी मात्र मध्ये जाती आहेत, पण असे आहेत. कसे आहेत? मनुष्य नावाचा प्राणी. म्हैस असेल तर ते म्हैस प्राणी आहे पण म्हैस आहे. हत्ती आहे पण म्हैस आहे. घोडा आहे पण घोडं प्राणी आहे पण घोडं नावाचा प्राणी आहे. घोड्याला गधा आणि गध्याला घोडं नाही म्हणू शकत तुम्ही. घोडा वेगळ्या जातीचा आणि गधं वेगळ्या जातीचं. मनुष्य प्राण्यामध्ये असं करू शकतो का आपण? मनुष्य प्राण्यामध्ये कसं तुम्ही ओळखणार हे कोणत्या जातीचे प्राणी आहे म्हणून? इकडे जो कोणी स्वतःला ब्राह्मण समजते त्याची मुलगी किंवा त्याचा मुलगाही खूप सुंदर आहे, तर एखाद्या ठिकाणी त्यांचा मुलगा आणि त्याची मुलगी सुद्धा पाहायला बेडब आहे.
ज्याला त्यांनी धनगर जातीचं केलं त्या धनगरामध्ये पाहिलं तर त्यांचा मुलगा तर खूप सुंदर आहे पाहायला, कधी कधी ब्राह्मणाचाही मुलगा तेवढा सुंदर पाहायला नाही. जाती ओळखणं कसे तुम्ही? एखादे मातंग समाजाचा मुलगा मुलगी खूप सुंदर असते, त्याच्या सुंदरतेची बरोबरी ब्राह्मणाची मुलगा आणि मुलगी सुद्धा करू शकत नाही. आहे ना सर्वच. मग तुम्ही त्यांना कोण्या जातीचे ओळखणार? निसर्गाने ह्या जाती निर्माण केल्या. कोणत्या? मनुष्य नावाची, मनुष्य प्राण्याची जात. जंगलात राहणारे जेवढे काही प्राणी आहेत, गावात असणारे जे काही प्राणी आहेत, पण त्यांच्या जाती. घोडं नावाच्या प्राण्याची जात, डुक्कर नावाच्या प्राण्याची जात, गध नावाच्या प्राण्याची जात, ह्या जाती निसर्गाने उत्पन्न केल्या. त्याच्यामध्ये बदल नाही होत आहे. ते निसर्गाची देण आहे. पण आता सर्व गधे जमा केले, त्याच्यातलं कोणतं गध कोण्या जातीचं समजायचं? मग त्यांच्याही जाती असल्या पाहिजे ना. असं तर म्हणणारच नाही धनगराच्या घरी असते बैल तर तो धनगर जातीचा बैल, तेली समाजाच्या घरी असलेले बैल तेली जातीचे बैल, माळी समाजाच्या घरी असलेले बैल माळी जातीचे बैल, असं होऊ शकते का? मुसलमानाच्या घरामध्ये असलेले बैल मुसलमान जातीचे बैल, असं होते का? प्राणी आहेत ना जातीचे, माणसं कसे काय जातीचे असू शकतात? आणि हे काय निसर्गानं तयार केलं का? निसर्गानं फक्त मनुष्य नावाचा प्राणी तयार केला. आणि म्हणून भगवंत म्हणतात त्या ब्राह्मणांना ओळखा आता याच्यामध्ये कोणते माणसं कोणत्या जातीचे आहेत. तर ब्राह्मणाकडे उत्तर नाही ना, जे स्वतःला ब्राह्मण समजतात. भगवंत सांगतात तुम्हीच ब्राह्मण नाही ना. ब्राह्मण कसा असला पाहिजे सांगितलं ना मी. जो सर्व बंधनातून मुक्त होते आहे, सदाचाराचं जीवन जगते आहे, शुद्ध कायेनं वाचेनं मनानं, त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मणाला जात नसते, ब्राह्मणाला धर्म नसते. आणि ब्राह्मण हा आईच्या पोटामध्ये जन्माला येत नाही. तो जन्म झाल्यानंतर आपल्या कर्मानं घडते. आणि म्हणून हे ब्राह्मणांनो जे स्वतःला समजतात ते त्या भगवंत म्हणतात की माझा भिक्षू हा आईच्या पोटामध्ये नाही जन्म घेतला त्यानं, आता तो कर्मानं घडत आहे. तो कर्मानं भिक्षू झाला, तो कर्मानं श्रमण झाला, तो सदाचाराचं पालन करते, तो नीतिनियमाचं पालन करते, तो सदाचारी आहे, तो दुराचारी नाही आहे. आणि म्हणून तो ब्राह्मण आहे. म्हणून माझा भिक्षू ब्राह्मण आहे, म्हणून माझा श्रमण ब्राह्मण आहे. ब्राह्मण त्याला म्हणतात. अशा पद्धतीनं भगवंत या ठिकाणी पुन्हा सर्व जातीचं प्राण्यांचं उल्लेख करून सांगतात. आता पक्षी आपण म्हणतो, पक्ष्यांनाही जाती आहेत. पक्षी आहेत, सर्व मिळून पक्षी. जे उडणार असतात आकाशामध्ये ते पक्षी. मग चिमणी जातीचाही पक्षी आहे, पोपट जातीचा पक्षी आहे, घार जातीचा पक्षी आहे, डोक जातीचा पक्षी आहे, कावडा जातीचा पक्षी आहे, टिटीव आवाज देते तो पक्षी आहे. वेगवेगळे पक्षी आहेत. कबूतर आहे, हंस आहे, हे पक्षी आहेत. हंसाला हंसच म्हणू आपण, हंसाला पोपट नाही म्हणणार. कावड्याला कावडाच म्हणू आपण, तो कावड्या जातीचा पक्षी आहे, त्याला पोपट नाही म्हणणार. म्हणून पक्षामध्ये जाती आहेत. हे ब्राह्मणांनो पक्षामध्ये जाती आहेत. पण असे दाखवा बरं वेगवेगळे माणसं आहेत का? त्याचे वेगवेगळे रूप आहे. कावड्याचं रूप वेगळं आहे. कावडा पोपट होऊ शकत नाही, पोपट कावडा होऊ शकत नाही. कावडा पोपट होऊ शकत नाही, पोपट कावडा होऊ शकत नाही. कावड्याच्या पोटी कावडा जन्माला येते, पोपटाच्या पोटी पोपट जन्माला येते. ज्या ज्या जातीचे जनावर आहे, हत्तीच्या पोटी हत्ती जन्माला येतो, गाई म्हशीच्या पोटी गाई म्हशी जन्माला येतात, आणि माणसाच्या पोटी माणसं जन्माला येतात.
मग जर या माणसामध्ये तुम्ही जाती नेमत असाल तर ब्राह्मणाच्या मुलीचं आणि एखाद्या कुणब्याच्या मुलाचं लग्न झालं, आता जन्माला येणारं लेकरू कोण्या जातीचं? हा, बौद्धाच्या मुलीचं आणि मारवाड्याच्या मुलीचं लग्न झालं, आता जन्माला येणारं लेकरू कोण्या जातीचं? हा, तिल्याचा मुलगा धनगराच्या मुलाचं यांचं लग्न झालं, त्यांच्यापासून उत्पन्न होणारं, अरे जे उत्पन्न होऊन राहिले त्याला माणसंच म्हणून राहिले लोक, माणसंच म्हणतात ना, दुसरा कोणी उत्पन्न होते का? मग त्यांच्यामध्ये जाती कशा? त्यांच्यामध्ये जाती कशा? भगवंताचे सवाल आहे ते. आणि म्हणून भगवंत म्हणतात, फेटाळून लावतात, हे ब्राह्मणांनो, तुम्ही ब्राह्मण नाही आहेत. ब्राह्मण माझा भिक्षू आहे, ब्राह्मण माझा श्रमण आहे, कारण तो त्या व्यक्तिमत्वाचं जीवन जगत असते, शुद्ध असं आचरण करत असते, आणि म्हणून तो ब्राह्मण होऊ शकतो. आणि म्हणून ब्राह्मण म्हणजे हे व्यक्तिमत्व आहे. ब्राह्मण हे जात नाही, ब्राह्मण हा धर्म नाही. इथला उच्च कोटीचा शब्द काही लोकांनी, म्हणजे ज्यांनी ह्या देशाचं वाटोळं केलं त्यांनी घेतला आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिष्ठा कशी वाढणार? त्यांना काळीमास लावून टाकली त्या इतक्या चांगल्या शब्दाला. इतक्या चांगल्या शब्दाची विटंबना केली त्यांनी. आणि म्हणून भगवंत म्हणतात की ब्राह्मण कोणाला म्हणायचं? तर ब्राह्मण माझा श्रमण आहे, ब्राह्मण माझा भिक्खू आहे. जो जो सदाचाराने या ठिकाणी माणूस चालतो आहे, आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सदाचाराचं जीवन जगणारा कुणबी समाजाचा माणूस असून तोही ब्राह्मण आहे. सदाचाराचं जीवन जगणारा तेली समाजाचा माणूस असून तोही ब्राह्मण आहे. सदाचाराचं नीतिमत्तेचं जीवन जगणारा, कुशल कर्म करणारा जर धनगर समाजाचा माणूस आहे तोही ब्राह्मण आहे. सदाचाराचं जीवन जगणारा मातंग समाजाचा माणूस आहे तोही ब्राह्मण आहे. सदाचाराचं जीवन जगणारा पारधी समाजाचा माणूस असेल तोही ब्राह्मण आहे. जो जो या ठिकाणी शुद्ध आचरण करतो, पवित्र जीवन जगतो, तो ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण आहे. की ब्राह्मण होण्याचा ठेका काही एकट्याच वर्गानं घेतला नाही, आणि तो ठेका आपण त्यांना द्यायचाही नाही. जोपर्यंत हे सर्वांना समजत नाही तोपर्यंत ते तुमच्या मानगुटीहून खाली उतरणार नाही, हे लक्षात घ्यावं. आणि तुम्हीच समजलं पाहिजे आम्ही ब्राह्मण आहोत. ब्राह्मण हा इथला भारतीय मूळ शब्द आहे, भारताचा शब्द आहे तो, आणि बाहेरच्या आलेल्या लोकांनी घेतला. अशा लोकांनी घेतला ते या देशातले मूळ नाही आहेत, या भारताचे मूळ नाही आहेत. आता भगवान बुद्धाच्या धम्माचा हा विषय नाही आहे. भगवंत सर्व जगाच्या माणसामध्ये समानता ठेवतात आहे. या देशातला असो की त्या देशातला असो, भगवंताचा धम्म भेद करत नाही. मग बाहेरून या की कुठूनही या. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या तत्वाचं आचरण करणारे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं. बुद्धानं जर संपूर्ण जगाला समता भावनेनं पाहिलेलं आहे, बंधू भावनेनं भगवंतानं सर्व जगातल्या माणसाला पाहिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला समतेचं नागरिकत्व दिलेलं आहे. समतेचं नागरिकत्व दिलं आहे. भगवंतांची दृष्टी होती, बुद्धाची दृष्टी होती, बाबासाहेबांनी सर्वांना नागरिकत्व दिलं. तर बाबासाहेबांनी हे नाही केलं, तुम्ही युरोपमधून आलेले आहेत, तुम्ही भारताचे नागरिक नाही होऊ शकत. युरोपमध्ये तुम्ही युरोशियातून आलेले आहे, तुमचा जन्मच युरोशियामध्ये झाला होता, इथं आल्यानंतर तुम्ही ब्राह्मण झाले असाल, पण तुम्हाला भारताचं नागरिकत्व भेटत नाही. कारण तुम्ही या देशातला तुमचा पिढ्याचा वर्ण जो आहे, तुमचा वंश जो आहे तुमचा, त्याची उत्पत्ती भारतातली नाही. त्यांना बाबासाहेबांनी नागरिकत्व दिलं नसतं. जे आखातातून आले, जे अरबमधून आले, त्यांनाही बाबासाहेबांनी भारताचं नागरिकत्व दिलं नसतं. पण त्या ठिकाणी बुद्धाचा दृष्टिकोन होता बाबासाहेबाच्या नजरेमध्ये.
की भगवंताने संपूर्ण जगातल्या प्रत्येक माणसामध्ये समताभाव ठेवलेला आहे. प्रत्येक माणसाला माणूस समजलेला आहे, त्याच्यात भेद केला नाही, या जातीचा, या धर्माचा, या देशाचा आणि त्या देशाचा. आणि म्हणून भारतामध्ये जे जे या देशामध्ये ज्यांनी घुसखोरी केली आणि या देशामध्ये आज राहत आहे सुखानं समाधानानं, हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत कोटी उपकार आहेत. अनंत कोटी उपकार आहेत. हे त्यांनाही समजायला पाहिजे, त्यांनाही समजायला पाहिजे आणि हे सर्वांना समजायला पाहिजे. आणि म्हणून इथल्या सर्व जेवढे काही भेदाभेदीच्या ज्या भिंती उभ्या केलेल्या आहे, त्या भिंती आपण जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत या देशामध्ये सुख समाधान तेही प्राप्त होत नाही. तो विषय वेगळा, पण आपला आहे निर्वाणाचा विषय. आपल्याला निर्वाण प्राप्त करायचं आहे. आणि मग आपला निर्वाणाचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताने आता जेवढं काही बंधनं सांगितलेले आहेत ते बंधनं तोडायचे आहे. ते बंधनं जर तुम्ही तोडलात आणि त्या पद्धतीचं जर जीवन जगला त्यालाच ब्राह्मण म्हणतात. भगवंत सांगतात ते सर्वोच्च जीवन आहे. निर्वाणाचं जीवन ते सर्वोच्च जीवन आहे. आणि ते सर्वांना समजावं, सर्वांनी ते समजून घ्यावं आणि त्या मार्गाने जीवन जगत असताना अत्यंत शुद्ध असं आचरण करावं. सर्व मारसेनेचा पराभव करण्यासाठी आपल्याला जेवढं काही जे काही इंद्रियांमध्ये असणाऱ्या ज्या आसक्त्या आहे त्याचं सतत निर्मूलन करता यावं. निर्मूलन कोण्या पद्धतीनं करता येतो, कसं करता येतो, हे सर्व मार्ग भगवंतांनी सर्व इलाज भगवंतांनी सांगितला. धम्मामध्ये सर्व बंधनं तोडण्याचे सर्व इलाज भगवंतांनी दिलेले आहेत. ते आपण त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घ्यावा आणि हा भवसागर पार करण्याच्या मार्गावरती आपण आपलं जीवन जे आहे ते जीवन त्याच पद्धतीनं शुद्ध जगावं. ते जगण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावी, ते जगण्याचं बल तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावं आणि सर्वांना हा भवसागर पार करता यावा. सर्व दुःखातून, भयातून, रोगातून, विकारातून मुक्त होता यावं. असं बल, अशी ताकद, अशी शक्ती सर्वांमध्ये प्राप्त हो, सर्व मनुष्य प्राण्यामध्ये प्राप्त हो. तो या गावचा असो, त्या गावचा असो, या जातीचा असो, त्या जातीचा असो, या धर्माचा असो की त्या धर्माचा असो, सर्वांमध्ये हे बल प्राप्त व्हावं आणि सर्व भवसागर पार करण्याचा अवसर सर्वांना प्राप्त व्हावं. सर्वांचा मंगल व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं. सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो आहे. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. दुःखपताचणी दुःखा, भये पताचणी भया, शोकपताचणी शोका, हुन्तु सभ्ये बेपाणिनो. एतावताचे अम्मे हि संपदं कुह्य संपदा, असवे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्ति सिद्धियाम्. दानं ददन्तु सद्दाय, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावना विरता हुन्तु गच्छन्तु देवतागता. सभ्ये बुद्धा बलवत्ता पच्चकाणञ्च यं बलं, अरहन्ताणं तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो. आकाशटाच भूमट्ठा देवाना गामहिन्दिका, कुह्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासन. आकाशटाच भूमट्ठा देवाना गामहिन्दिका, कुह्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशना. आकाशटाच भूमट्ठा देवाना गामहिन्दिका, कुह्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ते. सवितियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतो, माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलिस्सरिच वड्ढापचायिनो, चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं बलन्ते.